ह्या अगोदर दर्शना करता जातील आणि तदनंतर प्रसादा करता सुद्धा शांततेनं महासंस्थान देतात तनमन म्हणतात त्याप्रमाणे आपण सर्व बाबतीत खरंच भक्तांच्या सहकार्याने आपल्या सर्वांना मूल असल्यास लहान मुलाचा महाप्रसाद मोठ्या व्यक्तीने घ्यावा जेणेकरून लहान मुलाचा हात लागणार नाही किंवा त्याच्या हातून प्रसाद खाली पडणार नाही। महाप्रसाद घेतल्यानंतर आपल्याला महाप्रसाद घेऊन घरी जायचा आहे आणि कुटुंबात बसून आनंदाने महाप्रसाद ग्रहण करायचा आहे। जर कोणी आजूबाजूला जागा दिसत असेल तर समोर पटांगण आहे, त्या पटांगणात आपण महाप्रसाद घेऊ शकता। तिथे पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। शांततेने आणि कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या। सर्वांना प्रसाद मिळणार आहे आणि सर्वांनी प्रसाद घेण्या करता यावं। कुठं काढायचं इकडेच काढा चप्पल इकडे समोर काढायचं पशु पक्षी